विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला MVAचा पाठिंबा. संजय राऊत यांचं मोठं विधान. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली. महाविकास आघाडीच्या एका जागेबाबत तीनही पक्षांमध्ये चर्चा होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी म्हटलंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका जाहीर केली असून उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार असतील तर त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी द्यायची याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेतील आणि तो लवकरच जाहीर केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच विधिमंडळात शिवसेना पक्षप्रमुख असणं महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं आहे. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमुळे आघाडी अधिक एकसंध राहील असं राऊत यांनी म्हटले. दरम्यान उद्धव ठाकरे यांची पुढील भूमिका काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. मी तुम्हाला नावं सांगितली कोणी? ही नावं तर पक्षप्रमुखांनी जाहीर केलेली नाही आहेत कोणतीच नावं. बघा, महाविकास आघाडीची एक जागा जाईल. महाविकास आघाडीची एक जागा जाईल विधान परिषदेवर आणि त्या संदर्भामध्ये तीन पक्षामध्ये चर्चा होईल. विधान परिषदेवर काँग्रेस पक्षानं आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक भूमिका जाहीर केली आहे की माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब विधान परिषदेत जाणार असतील तर ते त्यांना पाठिंबा देतील, ही त्यांची भूमिका त्यांनी जाहीर केली. आता शिवसेनेकडून कोणाला पाठवायचं याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख घेतील आणि ते लवकरच जाहीर करतील. बस. उद्धव साहेब यांच्या नावावर असं आपण सगळे आग्रही आहात. याच्यावरती वारंवार सांगितलेलं आहे आम्ही की आम्ही स्वतः सगळे या मताचे आहोत की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षप्रमुखाने असायला हवं. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या राज्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि नेतृत्व केलं असल्यामुळे महाविकास आघाडीचे ते प्रमुख नेते आहेत आणि उद्धवजींनी तिथे असणं म्हणजे महाविकास आघाडी एकसंघ असणं असं आहे. ही आमची भूमिका आहे. आता त्यातून उद्धव साहेबांच्या मनात काय आहे ते जाहीर करतील. काल भाजपनं एक जन आक्रोश मोर्चा जो आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.